पत्रकारांच्या विविध प्रश्नावर व्हॉइस ऑफ मीडियाचे आंदोलन। पत्रकारांना अधिस्वीकृती कार्ड आणि सेवानिवृत्तीनंतर देण्यात येणाऱ्या मानधनासाठी असलेल्या जाचक अटी रद्द करावेत या प्रमुख मागणीसह पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी आज दिनांक 31 ऑगस्ट गुरुवार रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मैदानावर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात व्हॉइस ऑफ मीडियाच्या परभणी शहर कार्यकारिणीसह सर्व तालुक्याचे प्रतिनिधी सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी आंदोलनस्थळी भेट देऊन जिल्हा माहिती अधिकारी अरुण सूर्यवंशी यांनी निवेदन स्वीकारले। तसेच संघटनेच्या वतीने जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले। या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की राज्याच्या माहिती महासंचालनालयाने शासनाचे पोर्टल तयार करून त्या पोर्टलवर नव्याने पत्रकारितेत पदवी पूर्ण करून किमान 3 महिने पत्रकारितेचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे अशा पत्रकारांना पत्रकार म्हणून शासनाकडून प्रमाणपत्र देण्यात यावे। पत्रकारासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यात यावे। त्या महामंडळाच्या माध्यमातून पत्रकार व त्यांच्या पाल्यांना व्यवसायासाठी आर्थिक मदत करण्यात यावी। माहिती महासंचालनालयाने यांच्या वतीने सकारात्मक पत्रकारितेला प्रोत्साहन करणारे पुरस्कार गेल्या अनेक वर्षापासून रखडले आहेत, ते देण्यात यावे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांच्या सेवानिवृत्तीनंतर देण्यात येणारे मानधन 20,000 रुपये करू अशी घोषणा केली होती। टीव्ही, रेडिओ आणि सोशल मीडियात काम करणाऱ्या पत्रकारांना श्रमिक पत्रकार म्हणून मंत्रिमंडळाने घोषणा केली। या 2 विषयांचा GR तातडीने काढावा। ज्यांनी पत्रकारितेत किमान 2 वर्ष पूर्ण केली आहेत अशा प्रत्येक पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांना विमा सुरक्षा कवच देण्यासंबंधी सूचना प्रत्येक नोंदणी असलेल्या माध्यमाच्या मालकांना देण्यात याव्यात। राज्यातील अनेक वर्तमानपत्र, साप्ताहिके, मासिक यांना जाहिराती देताना सातत्याने डावलण्याचा प्रकार पुढे आला आहे। तो प्रकार थांबून त्यांना नियमानुसार जाहिराती देण्यात याव्यात। सर्वांना जाहिराती मिळतील याचे नवीन निष्कर्ष तातडीने तयार करावेत, तशा शासन निर्णय काढावे आदी मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलेले आहे। दिलेल्या निवेदनावर व्हॉइस ऑफ मीडियाचे राज्य कार्यवाहक सूरज कदम, जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख, कार्याध्यक्ष परवीन चौधरी, कैलाश चौहान, जिल्हा संघटक भास्कर लांडे, प्रसिद्धी प्रमुख सुधीर बोर्डे, उपाध्यक्ष शिवाजी वाघमारे, शहराध्यक्ष अक्षय मुंडे, साप्ताहिक विंग जिल्हाध्यक्ष विवेक मुंदडा, तालुकाध्यक्ष कचरूलाल बारहाते, भागवत चौहान, आनंद ढोणे, शेख अनवर, सुरेश जंपनगिरे, परवीन देशपांडे, विजय कुलकर्णी, शेख मुबारक, प्रदीप कांबळे, अरुण रणखांबे, सोमनाथ स्वामी, गुणवंत सराफ, अलीम खान, MA रिजवान, हाफिज बागवान, रमेश यादव, सचिन रायपत्रीवार, राम रेघाटे, विश्वंभर खरात, लक्ष्मण कछवे, मनोज टाक, संतोष ताडेसह आदींच्या स्वाक्षऱ्या आहे। बळीराजा संघर्ष समितीच्या पहिल्या आंदोलनाला यश। मागील 1 महिन्यापासून सेलू तालुक्यात पावसाचा मोठा खंड पडला आहे। त्यामुळे खरीप हंगामातील मूग, सोयाबीन, कापूस, तूर आदी पिकांना मोठा फटका बसला आहे। मात्र शासनाने सेलू तालुक्यातील 6 मंडळांपैकी सेलू या एकाच मंडळाचा समावेश 25% अग्रिमसाठी केला होता व इतर 5 मंडळातील शेतकऱ्यांना विम्याच्या अग्रिमपासून वंचित ठेवले होते। त्यामुळे पीक विम्याची अग्रिम रक्कम तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट वाटप करावी अशी मागणी बळीराजा संघर्ष समितीच्या वतीने दिनांक 29 ऑगस्ट रोजी सेलूचे तहसीलदार दिनेश झांपले यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली होती। मागणी मान्य न झाल्यास रास्ता रोको आंदोलनाचा इशारा बळीराजा संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला होता। परंतु जिल्हाधिकारी परभणी यांनी तातडीने मागणीची दखल घेऊन सेलू तालुक्यातील उर्वरित 5 मंडळात देखील पिकांचे नुकसान 50% पेक्षा जास्त झाल्याचे आदेशाद्वारे संबंधितांना कळविले आहे। त्यामुळे तालुक्यातील सरसकट शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे। आगामी काळात सेलू तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा या प्रमुख मागणीसाठी बळीराजा संघर्ष समितीच्या वतीने रस्त्यावर उतरून लढा उभारला जाणार आहे। आपण पक्षीय मतभेद बाजूला सारून सेलू तालुक्यातील सर्व शेतकरी शेतमजूर म्हणून इथून पुढच्या बळीराजाच्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन अशोक काकडे यांनी केले आहे। कारागृहातील कैदी बांधवांना लोकश्रेयीने बांधल्या राख्या। परभणी जिल्हा कारागृह येथील वर्ग 2 कारागृहातील 30 ऑगस्ट रोजी रक्षाबंधननिमित्त कैदी बांधवांना लोकश्रेय मित्र मंडळाच्या महिला आघाडीच्या वतीने रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारागृह अधीक्षक गोविंद राठोडे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून तुरुंग निरीक्षक विठ्ठल सूर्यवंशी, सलीम इनामदार, डॉक्टर बोरगावकर, लोकश्रेयचे जिल्हाध्यक्ष शेख नईम, अब्दुल जब्बार बेलदार व दानिश इनामदार यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती। कैदी बांधवांना लोकश्रेयच्या महिला शहराध्यक्षा कोमल खरात, छाया गवारे, कोमल गवारे यांच्या हस्ते राख्या बांधल्या।
यावेळी लोकशाही मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सलीम इनामदार यांनी कारागृहातील कैदी बांधवांची अनेक बाबीवर चर्चा केली। नाकाबंदी दरम्यान नानारपेठ पोलिसांनी केले 10 वाहने जप्त। इतर ठिकाणाहून चोरी करून आणलेल्या 10 मोटरसायकली परभणी शहरात सुसाट धावत आहे। नानारपेठ पोलिसांच्या पथकाने जिंतूर रोडवरील विसावा फाटा येथे नाकाबंदी दरम्यान तपासणी चोरीच्या 10 दुचाकी जप्त केल्या आहेत व संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे। चोरीच्या दुचाकीचा शोध घेण्यासाठी नारायणपेठ पोलीस ठाण्यात पथक तयार करण्यात आले। या पथकाने वाहन तपासणी करत असताना चोरीच्या 10 वाहने जप्त केली आहेत। ताडकाळ पोलीस ठाणे हद्दीतील चोरीला गेलेली 2 तसेच बीड शहर, क्रांती चौक आणि मुकुंदवाडी, औरंगाबाद, चाकण, पुणे, रिसोड, मिरज, भाग्यनगर, नांदेड आणि रंगारेड्डी तेलंगणा राज्य आदी ठिकाणाहून चोरीला गेलेल्या मोटरसायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत। संशयितांना देखील ताब्यात घेण्यात आले असून संबंधित पोलीस ठाण्याला माहिती कळविण्यात आली आहे। सदर कारवाई पोलीस निरीक्षक चितांबर कामटेवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र सांगडे, पोलीस कर्मचारी निलेश कांबळे, संतोष सानप, शोएब पठाण, बालाजी लिंगायत, राहुल गोला, संतोष व्यवहारेसह आदींनी केली आहे। आडगाव बाजारच्या आरोग्य केंद्र सलाईनवर। जिंतूर तालुक्यातील आडगाव बाजार येथील आरोग्य उपकेंद्रात डॉक्टर व कर्मचारी दुपारच्या नंतर गायब होत असल्याचा प्रकार उघडकीस आला असून एवढ्या गंभीर प्रकाराकडे जिंतूर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने दिसून येत आहे। राज्यात सर्वसामान्य नागरिकांना वेळेवर मोफत उपचार मिळावे म्हणून राज्य सरकार कोट्यवधी रुपयांचा निधी देत असते, मात्र अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे सर्वसामान्य नागरिकांना उपचार मिळणे अवघड होत चालले आहे व नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे। सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ प्रत्येक जिल्ह्यात जाऊन जनतेला शासन आपल्या दारी कार्यक्रम राबविण्यात येत आहे। दुसरीकडे जिंतूर तालुक्यातील आडगाव बाजार येथील आरोग्य केंद्रात डॉक्टर व कर्मचारी उपस्थित नसल्याने प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना तालुक्याच्या ठिकाणी उपचारासाठी घेऊन जाण्याची वेळ आली आहे।